युबीटी शिवसेनेमधून ज्या पद्धतीच्या 6 खासदारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी बंडाळगी केली आणि सगळ्या महाराष्ट्राचं चित्र बदललं. महाराष्ट्रातच काय हादरलाय. माध्यम असो, समाज माध्यम असो किंवा युट्यूब मीडिया असो, सगळीकडे रणकल्लोळ माजलाय. आणि या 6 खासदारांच्या फुटीमुळं ज्या पद्धतीनं युबीटी सेनेची अवस्था झाली आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज जमिनी ग्राउंडवर ज्या पद्धतीनं ज्या भूमिका मांडल्या जात आहेत ना, त्या भूमिका पाहिल्यानंतर आणि वास्तविक परिस्थिती काय याचा आढावा घ्यावा आणि यामधला नेमका संभ्रम काय, आज काय ही परिस्थिती आली. वास्तविक स्वरूपात बाळासाहेबांनी लावलेलं हे वटवृक्ष काही दिवसातच कशा पद्धतीनं गळायला लागलं आणि आज ज्या पद्धतीची अवस्था होऊन बसली आहे त्या अवस्थेचं मुख्य कारण काय. कारण तर अनेक आहेत, अनेक बाजू आहेत, परंतु ह्याच्यातल्या मूळ भूमिका ज्या पद्धतीनं मांडणं गरजेचं आहे, जेणेकेणे आज जी परिस्थिती शिवसेनेवर आलेली आहे, युबीटी या गटावर आलेली आहे आणि या युबीटी गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळ्या पद्धतीच्या समीकरणांना मांडून गेली आहे. त्याचा मुख्य स्रोत काय, त्याचा मुख्य भूमिका काय आणि परिस्थिती कशी बदलत गेल्यानंतर कशा पद्धतीनं मुठमाती मिळत जाते आणि वास्तविक स्वरूपात वडलोपार्जित पुण्याईवर किती दिवस आम्ही जिवंत राहू शकतो याचं हे सक्षम उदाहरण आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या भूमिका मांडताना अनेक जणांच्या जुन्या आठवणी जागी होतील, अनेक जणांच्या जुन्या प्रसंगातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवतील, पण वास्तविकता जर खऱ्या अर्थानं जी शिवसेना ची मोठ बांधली होती ना, ती मोठ कोणत्या आधारावर आधारित होती आणि आज या पद्धतीच्या भूमिका समोर येऊन ज्या पद्धतीची दुरावस्था झाली आहे त्याला जबाबदार कोण आहे, याच विश्लेषणासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीच्या परिस्थित्या होत्या आणि ज्या परिस्थितीत बाळासाहेबांनी ह्या शिवसेनेचं बी जमिनीत रुजवलं, संगोपित केलं आणि वाढवलं, हे शिवसेनेचं जेव्हा बी लावताना ज्या पद्धतीने मराठी अस्मितेचा विषय प्रामुख्याने समोर ठेवला आणि ज्या राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या परंतु ज्यांची स्वतःची काही प्रतिष्ठा समाजात नाहीये, संघर्ष करू पाहतायत, नवी उभारी घेऊ पाहतायत आणि अशा सगळ्या समीकरणांना जोडून ज्या पद्धतीनं हे संघटन उभं केलं आणि या संघटनाचं खऱ्या अर्थानं जी एक मूळ प्राण होता, जी एक मूळ शिस्त होती आणि या मूळ शिस्तीमुळं हे संघटन दिवसेंदिवस वाढत गेलं आणि लोकांच्या मनात रुजत गेलं. भावनिक होते लोक, प्रत्येकाच्या मनात बाळासाहेबांनी एक विषय मांडला तर त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाचं प्राण करायची परिस्थिती आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दिशा बदलून हिंदुत्वाची एक भूमिका जोडणारी एक समीकरण ज्या पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेबांनी या राजकारणाशी जोडली आणि वास्तविक स्वरूपात ज्यावेळेस या सगळ्या भूमिका जमिनीवर रुजू लागल्या, पटू लागल्या आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्वाची जी परिस्थिती ज्या पद्धतीने या राजकीय समीकरणात दिसली ना, त्यामुळंच बहुधा सगळ्यांना म्हणण्याची वेळ आली, गर्व से कहो हम हिंदू है. राम जन्मभूमीचं ते आंदोलन विवादित ढाचा पाडला आणि या विवादित ढाच्याच्या संदर्भातून कोणीही आपल्या अंगावर विषय घ्यायला तयार नाही, तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः स्वयुक्ती दिली की हो, जर माझ्या शिवसैनिकांनी जर ही विवादित ढाचा पाडला असेल किंवा ही बाबरी मस्जिद पाडली असेल ना, तर त्याचा मला गर्व आहे. अशा पद्धतीच्या भूमिका मांडत सर्वसामान्य माणसाच्या मनात एक आस्थेचं घर करणारे बाळासाहेब आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं गलित गात्या आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन सामाजिक समीकरणामध्ये राजकारणाची भूमिका काय
आणि राजकीय भूमिका वाढवत असताना सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने जपायचं, सर्वसामान्याच्या जीवावर ही ही संघटना कशी वाढवायची, या सगळ्या हातोट्या बाळासाहेबांना चांगल्याच पद्धतीने माहीत होत्या किंवा त्यांच्या व्यक्तित्वातच या पद्धतीची जडणघडण झालेली होती. त्यामुळं महाराष्ट्रात कुठेही लाल गमछा किंवा भगवा गमछा गळ्यात दिसला की सर्वसामान्य लोकांचा एक सुटकेचा श्वास असायचा. कारण की अन्याय झाला तर त्यांच्यासोबत उभी राहणारी माणसं त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत लढणारी माणसं त्यांच्या बाजूने उभी आहे, अशी एक समीकरण या महाराष्ट्राला बांधून देणारी एक भूमिका म्हणजे बाळासाहेबांची भूमिका. पण जशा पद्धतीने या भूमिका बदलत गेल्या आणि पक्ष संघटना या वेगवेगळ्या परिस्थितीत वाढत गेल्या, ज्या ठिकाणी ज्यावेळेस शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख हा मुख्य स्रोत होता, ज्या ठिकाणी शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख हा या संघटनेचा मूळ प्राण होता, तो प्राण हळूहळू मावळू लागला. आणि ज्या पद्धतीच्या बाकीच्या पक्षांची भूमिका आहे आणि ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना आवाजच्या सव्वा जेव्हा भूमिका मिळू लागली, हळूहळू या भूमिकेची परिस्थिती खऱ्या अर्थानं या संघटनेच्या मूळ बीजावर सावटू लागली. आणि त्या सावटत असताना ज्या पद्धतीच्या या भूमिकेत बाळासाहेबांची सगळ्यात मोठी भूमिका होती की प्रत्यक्ष राजकारणात मी कधी येणार नाही, हजारो किंग मेकर तयार करण्याची माझी भूमिका असेल, ज्याला बस म्हणेल त्यांनी खुर्चीवर बसावं आणि ज्याला उठ म्हणलं त्यांनी खुर्चीवरून उठावं, या पद्धतीचा दरारा होता. कितीतरी शेकडो उदाहरण आहेत की ज्या वेळेस बाळासाहेबांच्या डोक्यात बसलो आणि बाळासाहेबांनी त्यांना एका मिनिटात चालत्या गाडीतून हाकलून देण्याची परिस्थिती निर्माण केली. ही धगधगती जी व्यक्तिमत्व असतं ना, आणि ही धगधगती जी आग असते ती उगच निर्माण होत नसते. त्यासाठी परिश्रम आणि कार्यकर्त्यांच्या त्यागाची भूमिका समजणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत कुठेही बंड झाला किंवा एखाद्याने उलट शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीने शिवसेनेचा राडा होत होता, तो राडा आज का पाहायला मिळत नाही. फक्त पोकळ धमक्या देऊन आपल्या बातम्यांची बातम्या गरम करायच्या, पण वास्तविक स्वरूपात जो मूळ भूमिका होती, जो एक पेटून उठलेला शिवसैनिक होता, आज तो शिवसैनिक पडद्याच्या आड कसा लपलाय हेच कुणाला कळालं नाही. ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना अति महत्व मिळू लागलं आणि त्यानंतर या लोकप्रतिनिधीची अवस्था स्वतःच्या केंद्रीभूत परिस्थितीमध्ये करून ठेवली आणि ज्या पद्धतीने स्वतःला ज्याला वाटतं त्यालाच भेटायचं, ज्याच्याशी गरज आहे त्यालाच बोलवायचं, ह्या ज्या भूमिका सुरू झाल्या, वास्तविक स्वरूपात ह्याच भूमिका आज या 6 खासदारांच्या पोटीची मुख्य भूमिका झालेली. कारण की आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा या सगळ्या समीकरणांना राजकीय परिस्थितींना जवळून पाहतो तेव्हा आठवतो ते शिवसेनेचा तो बुलंद आवाज. जर भूमिका एखादी पटली नाही आणि भूमिकेवर जर बाळासाहेबांनी विरोध केला तर सगळ्या महाराष्ट्राच्या गल्लीबोळात याचा तीव्र संताप व्यक्त व्हायचा. कारण की त्यावेळेस विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख दोन्ही बलाढ्य होते. ठिकठिकाणी उभा राहणाऱ्या शाखा आणि ठिकठिकाणी उभा राहिलेले हे विभाग प्रमुख ज्या पद्धतीचे आक्रमक पवित्र घेऊ शकत होते, त्याचं कारण होतं की तेवढं संघटनात्मक बळ यांच्या पाठीशी होतं. जेव्हा पक्षाचे पदाधिकारी समोर आले तर लोकनेत्यांना खुर्च्या सोडाव्या लागत होत्या. लोकनेते हे बाजूला सरकत होते कारण की पक्षातले पदाधिकारी हे महत्वाचे होते. परंतु सगळ्या परिस्थित्या आज पाहिल्या तर या सगळ्यांना कशा पद्धतीने तिलांजली देण्यात आली आणि त्यामुळं आज काय परिस्थिती आणि आज काय या रुदाली सारखं परिस्थिती करून रडणारी लोक कशामुळे रडतायत याच्यावर वेगळा व्हिडिओ करणारच आहे. खूप काही सापडलंय आणि खूप काही मांडायचं आहे. कारण की ज्या पद्धतीचा श्वास आणि ज्या पद्धतीचा विश्वास निर्माण करणारी एखादी संघटना जर डोळ्यासमोर कोसळत असेल, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं ही भूमिका ओळखून आपली एक बाजूला परिस्थिती नेऊन या शिवसेनेला एक वेगळी वाट निर्माण करून दिली, पण ही वाट निर्माण करण्याची वेळ का आली, या वेळेला या परिस्थितीत का सर्वसामान्य शिवसैनिक गुदमरला,
आणि जय शिवसैनिक एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हतं. त्याला गपचूप कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी निमूटपणे सहन करण्याची वेळ का आली, या सगळ्या गोष्टी आज पटलावर अनुत्तरित आहेत. आणि ह्याची उत्तरं जर तुमच्याकडे खऱ्या अर्थानं तुमच्या मनात सापडत असतील ना, तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.